आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 6वी विषय सर्व विषय सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 इयत्ता 6वी विषय भाषा गुण 20 प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा। कंसातील शब्द वडील, गारवा, पुस्तके, सत्यशोधक, पारवा, ब्राह्मो। गुण 3 1 डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके। 2 गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल। 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। ब खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। कोणतेही 2 गुण 2 1 उजवा डावा, घट्ट सैल, दुर्लक्ष लक्ष। प्रश्न दुसरा अ खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा। नाही नाही, समद्या सर्व। 3 डोल्यातून डोळ्यातून। प्रश्न दुसरा ब खाली दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। गुण 2 1 गर्दी सर्दी दर्दी गर्दी। 2 मात्र पात्र गात्र रात्र। यापैकी एकच शब्द लिहिला तरी चालेल। प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 3 1 मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण? उत्तर मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी रुपाली चव्हाण होय। 2 पाळंदूर शाळेत कशाचे आयोजन केलेले होते? उत्तर पाळंदूर शाळेत बालसभेचे आयोजन केले होते। 3 पहाटेचा आशीर्वाद कशातून उगवेल असे कवी म्हणतो? पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राण्यातून उगवेल असे कवी म्हणतो। प्रश्न तिसरा ब खालील धातूपासून धातू साधिके तयार करा। गुण 2 1 बोल बोलणे बोलत बोलता बोलणारा बोलून बोलला। कर करणे करत करता करणारा करून केलेला। 3 धाव धावणे धावत धावता धावणारा धावून धावला। याला गुण 2 आहेत। प्रश्न चौथा अ वाक्यात उपयोग करा। गुण 2 1 मुंगीच्या पावलांनी जाणे। आमच्या मांजरीचे पिल्लू मुंगीच्या पावलांनी ताईजवळ गेले। 2 ठसठसणे माझ्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली त्यामुळे अंगठा ठसठस करत होता। प्रश्न चौथा ब खालील प्रश्नांचे उत्तर 3-4 वाक्यात लिही। गुण 2 1 बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या दुसऱ्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला। त्यामुळे या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले। उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे पकडणे ढवळणे शिवणे लिहिणे ही कामे जमत नव्हती। अशा प्रकारे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामांवर परिणाम झाला। प्रश्न चौथा क कोण कोणास म्हणाले ती लिही। गुण 1 प्लॅस्टिकची जाळी वरती आली। उत्तर असे बाई तिसऱ्याला म्हणाली। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 6वी विषय हिंदी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आकारिक मूल्यमापन चाचणी सत्र 2 इयत्ता 6वी विषय हिंदी गुण 20 प्रश्न पहला अ रिक्त स्थानों की पूर्ति करो। 1 सारा मोहल्ला ही छींक रहा है। 2 जिसे लोग अंधविश्वास समझते हैं। 3 सारी कठपुतलियाँ ठिठक कर खड़ी हो गई। ब नीचे दिए गए शब्दों का विरुद्धार्थी शब्द लिखो। कोई भी 2 गुण 1 उजाला अंधेरा रात दिन धीरज उतावली। प्रश्न दूसरा अ निम्नलिखित शब्दों में उपसर्ग लगाकर लिखो। कोई भी 3 गुण शकुन अपशकुन 2 डर निडर स्वागत सुस्वागत पूर भरपूर।
प्रश्न दूसरा ब, निम्नलिखित शब्दों में प्रत्यय लगाकर लिखो। कोई भी दो गुण। सुंदर सुंदरता, गुण गुणवान, उपयोग उपयोगी। प्रश्न तीसरा अ, संज्ञाओं का वाक्यों में प्रयोग करो। गुण 3। भारत, भारत मेरा देश है। 2 हाथी, हाथी बहुत ही बलवान प्राणी है। 3 पानी, पानी का बचत हमें करना चाहिए। प्रश्न तीसरा ब, नीचे दिए गए शब्दों का समानार्थी शब्द लिखो। कोई भी दो गुण। मूल्य कीमत, तलाश खोज, असर परिणाम। प्रश्न चौथा अ, निम्नलिखित कारकों का अपने वाक्य में प्रयोग करो। गुण 3 से, मेरी माँ बस से गांव गई। ने, मेरे दोस्त ने मुझे किताब दी। को, मेरे पापा ने छोटी बहन को नई साइकिल दी। प्रश्न चौथा ब, चित्र देखकर विशेषण युक्त शब्द लिखो। कोई भी दो गुण। यहाँ चित्र दिए हैं, वो चित्र देखकर विशेषण युक्त शब्द लिखो। सुंदर गुलाब, अव्वल स्थान, अनमोल किताब। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 7वी, विषय इंग्रजी। सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 7वी, विषय इंग्रजी, गुण 20। क्वेश्चन नंबर 1, राइट एनी 10 रिलेटेड वर्ड्स with the given word 4 marks. A. Water, drink, rain, tears, hot, cold, fresh, sea, clean, bath, aqua. B. Family, mother, father, grandfather, grandmother, sister, brother, me, joint family, nuclear family, uncle. यांसारखे तुम्ही आणखी काही शब्द रिलेटेड वर्ड तुम्ही लिहू शकता, ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 2, राईट द आन्सर्स. 6 मार्क्स. ए. हाऊ डू यू केम टू स्कूल? आन्सर, आय केम टू स्कूल बाय बायसिकल. काही मुलं बसने येत असतील तर बाय बस. बी. विच इज युअर फेवरेट कलर? माय फेवरेट कलर इज ग्रीन. तुमचा फेवरेट कलर या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. सी. हू इज युअर फादर? माय फादर इज वर्कर. आपले वडील काय करतात हे या ठिकाणी लिहायचे. काही मुलांचे वडील टीचर असतील, ड्रायव्हर असतील, कारपेंटर असतील, इंजिनियर असतील किंवा डॉक्टर असतील. आपले वडील जे काम करतात ते या ठिकाणी लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम गिवन वर्ड्स. 4 मार्क्स. ए. अ ड्रीम एव्हरीवन हॅज. एव्हरीवन हॅज अ ड्रीम. बी. डाऊन टू इट बिगिन्स. इट बिगिन्स टू डाऊन. क्वेश्चन नंबर 4, राईट द अँटोम वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. 2 मार्क्स. लेझी ॲक्टिव्ह, रूड पोलाइट, रॉंग राईट. 4 रिच पुअर. बी. राईट द सिमिलर वर्ड्स. 2 मार्क्स. समानार्थी शब्द. क्लेवर शार्प, ब्युटिफुल प्रिटी, बिग ह्यूज, नॅरो स्मॉल. क्वेश्चन नंबर 5, ट्रान्सलेट इन युअर मदर टंग. मातृभाषेत रूपांतर करायचे आहे. 2 मार्क्स. केअरलेस निष्काळजी, नॉटी खोडकर, ऑर्गेन अवयव, सीझन ऋतू. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 6वी, विषय गणित. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक
1. आकारिक मूल्यमापन चाचणी 2 इयत्ता 6वी विषय गणित गुण 20. प्रश्न पहिला अ. पहिल्या संख्येचे दुसऱ्या राशीशी असलेले प्रमाण काढा. गुण 4. 52 आणि 65. दोन्ही संख्येला 13 ने भाग जातो. 52 भागिले 13 आणि 65 भागिले 13. 13 चौक 52 आणि 13 पाची 65. उत्तर आहे 4/5 म्हणजेच 4 5. दुसरा आहे 84 आणि 60. या दोन्ही संख्येला 12 ने भाग जातो. 84/60 बरोबर 84 भागिले 12 आणि 60 भागिले 12. 12 7 84 आणि 12 60 म्हणून उत्तर आलेलं आहे 7/5. त्याचं प्रमाण आलेलं आहे 7/5. त्याचं वाचन करतो आपण 7/5. प्रश्न पहिला ब. एकूणाचा 3/4 भाग म्हणजे किती टक्के? गुण 1. उत्तर आहे एकूणाचा 3/4 भाग म्हणजे 75%. प्रश्न दुसरा अ. एका परीक्षेत साक्षीला 800 पैकी 696 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? गुण 2. प्रथम आपण साक्षीला A% गुण मिळाले असे मानू. A/100 बरोबर 696/800. आता दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणूयात. A/100 गुणिले 100 बरोबर 696/800 गुणिले 100. 100ला 100 गेले, या बाजूला फक्त A राहिला आणि 100 एके 100, 100 आठे 800. 8ने जर 696ला जर आपण भाग घातला तर उत्तर येते 87. म्हणजे A बरोबर 87. साक्षीला 87% गुण मिळाले. प्रश्न दुसरा ब. 20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे तर 16 मीटर कापडाची किंमत किती? गुण 2. 1 मीटर कापडाची किंमत 3600 भागिले 20 बरोबर 180. म्हणजे प्रथम आपण 1 मीटर कापडाची किंमत काढूया. 1 मीटर कापडाची किंमत आली 180 रुपये. 20 आणि 3600ला भागल्यानंतर 180 रुपये आले 1 मीटर कापडाची किंमत. 1 मीटर आल्यानंतर आपण 16 मीटर कापडाची किंमत काढायची. 1 मीटरची किंमत आली 180 रुपये. तर 16 मीटरचे झाले 2880. तर 16 मीटर कापडाची किंमत 2880 रुपये आहे. प्रश्न दुसरा क. 2:1 याचे वाचन कसे करतात? गुण 1. त्याचे उत्तर आहे 2:1. प्रश्न तिसरा अ. खालील समीकरणे सोडवा. गुण 3. 1. y ऋण 6 बरोबर 1. y ऋण 6 धन 6 बरोबर 1 अधिक 6. उत्तर आले y बरोबर 7. 2. 9b बरोबर 27. 9b भागिले 9 बरोबर 27 भागिले 9. 9ला 9 गेले. b बरोबर 9 त्रिक 27. b बरोबर 3. x ऋण 5 बरोबर 11. x ऋण 5 धन 5 बरोबर 11 अधिक 5 बरोबर x बरोबर 16. x ची किंमत आली 16. प्रश्न तिसरा ब. खालील माहिती अक्षर वापरून लिहा. गुण 2. 1. एक संख्या व 4 यांची बेरीज a अधिक 4. 2. एका संख्येची तिप्पट 21 आहे. 3m बरोबर 21. प्रश्न चौथा अ. पहिल्या राशीशी दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. गुण 4. 30 मणी 40 मणी. 30 भागिले 10/40 भागिले 10 बरोबर 3/4 बरोबर 3/4. 2. 60 पैसे आणि 1 रुपया. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 60/100 बरोबर 6/10 बरोबर 6/10. प्रश्न चौथा ब. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर किती? तर त्याचं उत्तर आहे तोटा. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 6वी विषय विज्ञान. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1. इयत्ता 6वी विषय
विज्ञान. गुण 20 गुणांची ही परीक्षा आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. गुण 3. कंसातील शब्द गुरुत्वीय, ऊर्जा, रेषीय, बल, यांत्रिक, नैकरेषीय. 1. आकाशातून पक्ष्यांचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने उडते. घार नैकरेषीय गतीने उडते. 2. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. 3. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. प्रश्न पहिला ब. आमच्यात वेगळा कोण. गुण 2. 1. सूर्यप्रकाश, लाटा, वारा, पेट्रोल. वेगळा शब्द पेट्रोल. 2. खनिज तेल, डिझेल, वाहता वारा, नैसर्गिक वायू. वेगळा शब्द वाहता वारा. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. 1. गरंगळणारा पदार्थ. 2. अन्न. 3. ताणलेले धनुष्य. 4. सूर्यप्रकाश. 5. युरेनियम. ब गट. उष्णता ऊर्जा, अणुऊर्जा, गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. आता आपण जोड्या जुळूया. 1. घरंगळणारा पदार्थ, त्याची जोडी आहे गतिज ऊर्जा. अन्न, रासायनिक ऊर्जा. ताणलेले धनुष्य, स्थितिज ऊर्जा. 4. सूर्यप्रकाश, त्याची जोडी आहे उष्णता ऊर्जा. 5. युरेनियम, त्याची जोडी आहे अणु ऊर्जा. प्रश्न तिसरा अ. प्रत्येकी एक नावे लिहा. गुण 3. 1. रेषीय गतीची उदाहरणे. घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी, संचलन करणारे सैनिक आणि धावणारी रेल्वे. 2. आंदोलित गतीची उदाहरणे. झोपाळा, घड्याळाचा फिरणारा लंबक, शिवणयंत्र, पक्ष्यांच्या पंखाची हालचाल. 3. वर्तुळाकार गतीची उदाहरणे. घड्याळाचे काटे, पंखा, आकाश पाळणा आणि मेरीगो राऊंड. प्रश्न तिसरा ब. खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा. कोणतेही 4. गुण 2. या चौकोनातून ऊर्जेचे प्रकार लिहायचे. स्थितिज, गतिज, रासायनिक, उष्णता, विद्युत आणि पवन. कोणतेही 4 लिहायचे आहेत. प्रश्न चौथा अ. सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत काय आहे. 1 गुण. सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. प्रश्न चौथा ब. खालील प्रश्नांचे उत्तर 2-3 वाक्यात लिही. गुण 4. 1. यंत्र वापरण्याचे फायदे कोणते. यंत्र वापरले तर श्रम कमी लागतात, तसेच कमी वेळात अधिक श्रम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात. 2. कॅरम बोर्डवर पावडर का टाकतात. उत्तर. कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर जाऊन थांबते. पण जर आपण कॅरम बोर्डवर पावडर टाकली तर गुळगुळीत पृष्ठभागामुळे सोंगटी अधिक पुढे जाईल. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 6वी. विषय समाजशास्त्र. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 6वी. विषय समाजशास्त्र. गुण 20. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण 3. 1. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. 2. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. 3. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ब. चूक की बरोबर ते लिहा. गुण 2. 1. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. बरोबर. 2. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे महानगरपालिका असते. चूक. प्रश्न दुसरा अ. प्रत्येकी 2-2 नावे लिहा.
1. महाजनपदे नावे अंग काबोज. 2. गुप्त घराण्यातील राजे श्री महेंद्र सिंह महेंद्र. 3. महापालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग मालमत्तेवरील कर, जकात, वाहन कर. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 2. 1. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे झाली. नगर परिषदेची 2 आवश्यक कामे लिहा. 1. जन्ममृत्यूची नोंद ठेवणे. 2. आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करणे. प्रश्न दुसरा क. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे लिहा. सम्राट अशोकाने जनतेला आणि पशूंना औषध पाणी मिळण्याची सोय केली. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. प्रश्न तिसरा अ. खडकाच्या रूपांतरणाच्या योग्य जोड्या लावा. 1. ग्रॅनाइट. ग्रॅनाइटला जोडी लागते नीस. 2. बेसॉल्ट एम्फिबोलाइट. 3. चुनखडक, त्याला जोडी लागते संगमरवर. 4. कोळसा, त्याची जोडी हिरा. प्रश्न तिसरा ब. गटात न बसणारा घटक ओळखा व लिहा. गुण 2. 1. सोने, मॅंगनीज, मीठ, नैसर्गिक वायू. वेगळा शब्द नैसर्गिक वायू. 2. श्रीलंका, पेरू, भारत, नॉर्वे. वेगळा शब्द पेरू. प्रश्न चौथा अ. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 2. 1. अग्निजन्य खडकामध्ये कोणता प्रमुख खडक आहे? उत्तर. अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे. 2. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे? उत्तर. पृथ्वीचा सुमारे 97.7% भाग पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न चौथा ब. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? गुण 2. उत्तर. मृदा, वनस्पती इत्यादी नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी जमिनीचा वापर केला जातो. तसेच बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी जमिनीचा वापर केला जातो. तसेच सजीवांच्या अस्तित्वासाठी जमिनीचा वापर केला जातो. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.